बुलेटिनमध्ये पुढे जाऊया। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सियाला घेऊन पोलीस तिच्या घरी गेलेत। सिया गोयलच्या घरी जाऊन पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। तिचे कपडे, मोबाईल आणि इतर गोष्टींचा पंचनामा होणार आहे। तासभर सियाला घेऊन तिच्या घरी जात पोलिसांनी तपासही केलाय। तर सिया गोयलच्या घरी जाऊन पोलिसांनी तासभर तपास केलेला आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सियाला घेऊन तिचे कपडे, मोबाईल आणि इतर गोष्टींची तपासणी करण्यात आली आहे। जवळपास तासभर सिया तिच्या घरात पोलिसांबरोबर होती आणि पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेत तिच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या जप्त केल्या आहेत। या सगळ्या गोष्टींचा पंचनामा केला जातोय। तासभर सियाला घेऊन पोलीस तिच्या घरी जात त्यांनी तपास केलाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुण्यातल्या 3 ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक आज सियाला पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलं होतं। 18 जून रोजी केतन अग्रवाल खून प्रकरणामध्ये अटक असलेली आरोपी सिया गोयल तिला घेऊन आज पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेच्या पूर्वी आणि घटनेनंतर सियानं ज्या ठिकाणावर ती गेलेली होती तिथं पोलिसांनी हा पंचनामा केलेला आहे। या सगळ्या घटनेत जर आपण बघितलं तर सियानं परिधान केलेले कपडे सुद्धा ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेत। तिचा जो प्रियकर होता चेतन चौधरी यानं ज्या ठिकाणी केतनला मारण्यासाठी सराव केला होता तिथे सुद्धा भेट दिलेली आहे, पंचनामा केलेला आहे। पुण्यातला एरिया 37 ज्या ठिकाणी सराव करण्यात आला त्या ठिकाणी तिला पोलीस घेऊन गेलेले होते। सिया गोयलला पुणे ग्रामीण पोलिसांनी तिच्या घरी देखील नेलेलं होतं। पुण्यातील घरात पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला आणलेलं होतं आणि घटनेनंतर आरोपीच्या उपस्थितीत पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस जे ते तिच्या घरी आलेले होते। 18 जून रोजी जी घटना घडली त्या घटनेच्या सगळ्या प्रकरणानंतर सियानं कुठले पुरावे नष्ट केलेत का याचा देखील पोलिसांकडून जो आहे तो तपास घेतला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर सियाचे कपडे, तिचा मोबाईल या सगळ्या गोष्टींचा जो पंचनामा आहे तो पोलिसांचा करायचा आहे आणि तिला तिच्या घरी नेऊन वेगवेगळ्या पुण्यातल्या महत्त्वाच्या 3 ठिकाणी ज्यामध्ये कॅफेची देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिथे देखील तिला नेलं गेलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीत पंचनाम्यात तिच्या चौकशीत प्रत्यक्ष भेटीत आणखी काय माहिती पुढे येते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं की यापूर्वी त्यांना गडावर नेलं गेलेलं होतं आणि आता प्रत्यक्ष ज्या कॅफेमध्ये हा सगळा डाव रचला गेला आणि त्याला केतनला मारण्यासाठीचे जे सगळे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचा जो सराव केला गेला त्या ठिकाणी देखील सियाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी आणलेला आहे। जवळपास तासाभरापेक्षा घर आणि इतर ठिकाणी सियाला ग्रामीण पोलिसांचं पथक घेऊन गेलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पोलिसांनी जी प्रश्नोत्तरं केलेली आहेत त्यातून मिळालेली जी उत्तरं आहेत ती या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाची ठरणार आहेत। आपल्याला एक बघावं लागेल की ज्या पद्धतीनं रिक्रिएशन लोहगडावर केलेलं होतं तिथला पंचनामा केलेला होता आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कॅफेमध्ये हा सगळा डाव या दोन्ही प्रियकर आणि सियानं रचलेला होता त्या कॅफेमधला देखील सगळा जो आढावा आहे तो पोलिसांकडून घेतला गेलेला आहे। तिथली देखील माहिती पोलिसांनी घेतलेली आहे, पुरावे महत्त्वाचे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रत्यक्ष घटनास्थळावर नेत ज्या ठिकाणी सराव केतनला मारण्याचा केला गेला तिथे देखील सियाला नेलं गेलेला आहे आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा सियाला पोलीस घेऊन जात होते तेव्हा तिथे प्रत्येक स्पॉटवरती तिची पोलिसांकडून तिला प्रश्न विचारले जात होते, चौकशी तिची केली जात होती। एकीकडे पंचनामा आणि दुसरीकडे या सगळ्या संबंधानं तपासाच्या दृष्टिकोनातून चौकशीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पुणे पोलिसांकडून आज सियाला जेव्हा स्पॉटवर घेऊन गेले पोलीस तेव्हा पार पाडण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं यात जे लोकेशन आहे ते म्हणजे जिथे त्यांनी सराव केलेला होता त्या लोकेशनवरती नेमकं कशा पद्धतीनं सियानं पोलिसांना ते कबूल केले का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी काही वेळापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे तिच्या जबाबात नेमकं काय किंवा चौकशीत नेमकं काय समोर आलं हे अद्याप सांगता येणार नाही। मात्र पोलिसांकडून सगळे या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे। अगदी युद्ध पातळीवर हे सगळं प्रकरण पोलिसांकडून कसं हाताळलं जातं हे आपण पाहतोय आणि पुणे ग्रामीण पोलिसांचं जे पथक आहे ते या सगळ्या केतन खून प्रकरणामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह मोडवरती काम करताना दिसत आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिएक्रेशन असेल, वेगवेगळ्या घटनांचे पंचनामे असतील, ताब्यात घेतलेल्या वस्तू असतील, फॉरेन्सिक कडे देखील एक महत्त्वाची अपडेट म्हणजे यात फॉरेन्सिक कडे पाठवलेल्या गोष्टींचे देखील महत्त्वाचं विश्लेषण जे आहे ते देखील आज संध्याकाळपर्यंत समोर येईल। त्यामुळे बघावं लागणार आहे की आज दिवसभरात ज्या पद्धतीनं पुणे ग्रामीण पोलिसांकडून सियाला वेगवेगळ्या स्पॉटवर नेऊन तिथे पंचनामा आणि तिथल्या सगळ्या
गोष्टी जाणून घेण्याचं काम जे पोलिसांकडून केलं जाते, चौकशी करण्याचं काम जे केलं जाते, त्यात नेमकं काय काय समोर येत आहे. बरोबर आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.